गुरुवारी व्रताची ही कहाणी. नाही काही झालं तरी ही कहाणी जरूर ऐकावी. पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते. तर सुरू करूया आजची महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रशिवा. तो दयाळू, शूर व प्रदादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणात वैतागली. राणानं घराबाहेर पडली. चालत होती. अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागलं. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं फुगली. दासदाशीवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनी आलं. राणीला भेटावं, मागच्या जन्माची आठवण करून द्यावी, ओळखते की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पूर्वी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माती मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी घास देईल का? दाशी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून मधून खोकत आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमळा. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचं आहे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशाला भेटणार? काय तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, अनदून बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते. म्हातारी रागावली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दारिद्र्य मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणीपदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीबन भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करील. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरूप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणतेस ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आट्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दाशी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर, त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रशिवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चार केली. भद्रशिवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रशिवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रशिवाला कन्याला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रशिवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं,
आता परत जावं. जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेत दिसले. सूरचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भटकत होता. सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवस तिलाही मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबानेचे भोग भोगायचेच आहेत. सूरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दाशी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याच्या दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामबाला म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालधरा राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. ती नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दुरावरच माझ्या वडिलाचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी राहावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रशवाला काय झालं कळालं नाही. ताबडतोब तो जवायाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशेवानं अनुमती दिली. मालधरानं मुख्य सेनापती तत्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालधरांना वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रशेवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तसे सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फाडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशेवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सेनापतीने शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधरांकडे आली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालधरानं भद्रशेवास सूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उद्यान आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगलमुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रशेवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले.
सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. श्रीदेव लक्ष्मी माता.